मित्रहो, जगाजवळ भूगोल आहे तर आपल्या हिंदुस्थानाजवळ भूगोलासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचलेला इतिहास आहे। आणि हा इतिहास जर खऱ्या रीतीने येणाऱ्या पिढीजवळ पोहोचवायचा असेल तर त्यांना चार भिंतींमधून बाहेर निघायला हवं। शेकडो हजारो वर्ष आपल्याजवळ इतिहास दाबून ठेवणारे गडे किल्ल्यांना भेट द्यायला हवं। म्हणून आपले आजचे सोशल इन्स्पिरेटर दीपेश वेदक शालेय विद्यार्थ्यांना थेट किल्ल्यावर घेऊन किल्ला व इतिहास या दोघांमध्ये दुवा बनवण्याचं आव्हान आपल्या खांद्यावर घेत आहेत। चला तर मग भेट देऊया दीपेश वेदक यांच्या ट्रेक ब्रेक या अभिनव उपक्रमाला। टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता। दीपेश वेदक यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दीपेश बरोबर जवळजवळ आम्ही गेल्या वर्षी पण सुधागडला आलो होतो आणि आत्ता हा आमचा ट्रेक कोरीगडला त्याने अरेंज केला आहे। अतिशय उत्तम नियोजन, प्लॅनिंग अतिशय उत्तम आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून इतिहास शिकवण्यापेक्षा इतिहास जगता आला पाहिजे हे मुळात त्याने आम्हाला सांगितलं आहे। आणि मुलांनी खरं त्यातून आनंद घेतला आणि इतिहासाची खरी मुलांना जाणीव आणि खरी ओळख या किल्ल्यांवरती आल्यानंतर होते हे खरं आम्हाला दीपेशकडनं पण पाहायला मिळालं। दीपेश वेदक यांचा हा जो उपक्रम आहे अत्यंत चांगला आहे। विद्यार्थ्यांना आत्ताचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे मोबाईल, लॅपटॉप याच्यावर आणि ते सगळं चित्रामध्येच पाहत असतात, त्यांना प्रत्यक्ष या ठिकाणी आणून हे सगळं दाखवणं एक चांगली गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला ॲक्च्युली पुस्तकापेक्षा मुलांनी प्रत्यक्ष पाहणं याच्यातच खरी मजा आहे आणि ती दीपेशमुळे मिळाली। मी 1992 नंतर आज पहिल्यांदा ट्रेकला जे त्या कॉलेजमध्ये जी मजा मी केली ती आज पुन्हा दीपेशमुळे मला इथे ट्रेकिंगला मजा करता आली। आणि खरोखर त्यांना छान माहिती दिली, मुलांनाही त्यांना छान माहिती दिली। प्रत्येक किल्ल्यातील प्रत्येक ठिकाणाचं गुहा असेल किंवा मंदिर असेल किंवा पाण्याचं टाकं असेल तर ते का, कशासाठी, त्याचा उपयोग कसा व्हायचा अतिशय उत्कृष्टपणे माहिती त्यांना दिलेली होती। फिरणं ही गोष्ट जी आहे किंवा इतिहास समजून घेणं ही गोष्ट आहे। जेव्हा मी ठरवलं की इतिहास शिकावा किंवा या गोष्टी स्वतः तिकडे जाऊन पाहाव्यात आणि त्यांचा इतिहास समजून घ्याव्यात, माझ्याकडे खिशात काहीही नव्हतं। माझे अनेक मित्र होते ज्यांनी माझा खर्च केला आणि मला घेऊन गेले, त्यांच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी शिकता आल्या। आज माझ्या शाळेमध्ये किंवा अनेक शाळांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना कदाचित ही कन्सेप्ट आवडेल, त्यांना यावंसं वाटत असेल, ते म्हणतील की आम्हाला यायचं आहे पण आर्थिक नियोजन काही त्यांच्या घरातून होईल असं वाटत नाही। तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करू शकतात। 500 ते 700-800 रुपये खर्च असतो एका विद्यार्थ्यामागे, या विद्यार्थ्यांना नक्कीच मदत करू शकतात। आज आम्ही आत्तापर्यंत 106 मधल्या 44 विद्यार्थ्यांना आम्ही एकही पैसा न घेता नेऊ शकलोय का, तर असे डोनर्स आमच्या सोबत आहेत। तुम्हीही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि तुम्ही या उपक्रमाचा एक भाग बनून त्यांना मदत करू शकतात, त्यांच्यामध्ये इतिहास या विषयाची गोडी लावू शकतात। मी हा गडावर पहिल्यांदाच आली आहे, त्याआधी कोणत्याच गडावर मी गेली नव्हती। तर मला विविध वास्तूंची तर माहिती मिळालीच, पण त्याबरोबर इथले विविध अनुभव अनुभवले। पहिलं म्हणजे आम्ही इथे वेगवेगळ्या वास्तू तर बघितल्यात, त्याची माहिती तर आम्हाला खूप मिळाली दीपेशदादा आणि अथर्वदादाकडून। त्यानंतर आम्ही सर्वात वरती गेलेलो किल्ले चढल्यानंतर, तर तिथून आम्ही खाली बघितलं तर खूप नयनरम्य असा निसर्ग होता, तो मला खूप आवडला। तर असं सहलीला तर जाऊच नाही मला असं वाटतं, त्यापेक्षा गडावर जायला खूप मस्त। आणि असं गुफा, किल्ले किंवा त्याच्या मागची इतिहास जाणून घ्यायला मला खूप आवडतं। तर मला हा ट्रेक अतिशय मनाला तर भावलाच आहे। तर मी दुसऱ्यांना पण सांगेन की कोणत्या ना कोणत्या किल्ल्यावर जा आणि तिकडची जी वास्तू आहे त्याचा इतिहास जाणून घ्या। जर आमच्या व्ह्यूअर्सला किंवा शाळेंना, बाकीच्या शाळांना जर तुम्हाला काय मेसेज द्यायचा असेल तर तो काय असेल? म्हणजे विद्यार्थ्यांना एकूण पुस्तकातून जो इतिहास शिकवायचा आहे त्यापेक्षा तो प्रत्यक्ष अनुभूतीतून आपण जो इतिहास मुलांना देतोय तो निश्चितच त्यांच्या मनावरती खूप बिंबवणार आहे। आणि एकूणच या इकडे आल्यानंतर 400 वर्षापूर्वीचा कालावधी आणि आत्ताच्या कालावधीमध्ये काय फरक आहे तो पुस्तकातून कळत नाही आहे। ज्या रस्त्याने आपण चालत येतोय, ज्या झाडा दऱ्याकडून आपण चालत येतोय, नेमका त्यावेळेसच्या लोकांनी घेतलेला संघर्ष
हा प्रत्यक्ष इकडे आल्यानंतरच कळणार आहे, तो पुस्तकातून नेमकाच विद्यार्थ्यांना कळणार नाही. स्वराज्याचा हा गड किल्ल्याच्या स्वरूपामध्ये जो इतिहास आहे त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाने त्यासाठी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा असा हा इतिहास आहे. तो दगडांच्या स्वरूपात नाही, तर तो मनामनात आहे. तो फक्त जतन केला तर पुढच्या पिढ्यांनाही याच्यातनं खूप चांगली प्रेरणा मिळू शकते. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघनकाने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला, मुठभर सैन्याने हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात जाऊन ज्याला देवाने मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधणे कितपत महत्त्वाचं आहे हे मला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडे किल्ले जोपासणे व येणाऱ्या पिढीच्या ते निदर्शनात आणून देणे नक्कीच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या येणाऱ्या पिढींना गडे किल्ल्यांची भेट करून द्या, तर आणि तरच शिवभक्त म्हणून आपले जीवन सफल होईल. आपले आजचे सोशल इन्स्पिरेटर्स दीपेश वेदक यांना शुभेच्छा देत मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. टाकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी.